नमस्कार मित्र, आज दसरा मेळावा या निमित्ताने आज सर्व मराठा बांधव असतील, इतर समाजही असेल, नारायणगडावरती आलेला आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्याला काय वाटतंय. नमस्कार. माझं नाव केशव खराबे. मी हेलस तालुका मंठा जिल्हा जालना येथून आलेलो आहे. आज आम्ही दसरा मेळाव्यानिमित्त गेल्या वर्षी मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी परंपरा सुरू केलेली आहे नारायणगडावर दसऱ्यासाठी येण्यासाठी, त्यासाठी आम्ही आज दुसरं वर्ष आहे आम्ही इथं आलेलो आहे. आणि ह्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत खराब आहे त्या उपोषणानं, तरी बी सुद्धा त्यांनी त्या एवढ्या याच्यात ते यायला लागले. आणि आपल्या मराठवाड्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात ह्या वर्षी अतिशय परिस्थिती भीषण परिस्थिती आली, पूर परिस्थिती. आणि तरीसुद्धा दादांनी दादांनी काही कमी जास्त प्रमाणात या, ज्यांना जमेल त्यांनी या. तरी बी आम्ही सर्व मराठा समाज अतिशय एकदम उल्हासानं आलेलो आहे. तरी आज संख्या कमी बी असली तरी आम्ही आज उल्हासानं इथं दादाला किंवा आज आम्ही इथं दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर आलेलो आहेत. आणि यापुढे बी सुद्धा आमचा आता मराठा समाजाचा मनोजदादा म्हणले तसे आमचा आता इथून पुढं दसरा मेळावा हे मराठ्यांचा नारायणगडावर राहणार आहे, एवढं मात्र मित्र हो, हा दसरा मेळावा वगैरे अतिशय आनंदात साजरा होत असतो आणि दरवर्षी सुद्धा साजरा होत असतो. परंतु ह्या दसरा मेळाव्याला मागच्या वर्षीपासनं म्हणजे गेली 2 वर्षापासनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळं भव्य दिव्य स्वरूप आलेलं आहे. त्यामुळं ह्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं दादांनी सांगितलं की साध्या पद्धतीनं दसरा मेळावा साजरा करायचा, तरी सुद्धा लोक या ठिकाणी उत्साहाने हजर झालेत आणि या दसरा मेळाव्यामध्ये सामील झालेले आहेत. नगद नारायण महाराज की जय. एक मराठा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.